नमस्कार. पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. अगदी बरोबर. म्हणजे बघा, एखाद्या छोट्याशा चुकीमुळे माझ्याने आता आयुष्यात काहीच होणार नाही असा अत्यंत टोकाचा विचार मनात किती वेळा येतो, किंवा एखाद्या मित्राने मेसेजला रिप्लाय दिला नाही तर नक्कीच माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली असेल असं जाळं विणायला आपला मेंदू अगदी काही सेकंड घेतो. खरंय, तो जराही वेळ दौडत नाही. हो ना. आपलाच मेंदू, जो मुळात आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनला आहे, तोच कधीकधी आपला सर्वात मोठा शत्रू का बनतो? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आज आपण माइल्स निस्का यांच्या द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकातील 4थ्या प्रकरणावर सविस्तर बोलणार आहोत. आणि त्या प्रकरणाचं नाव आहे रिफ्रेमिंग निगेटिव्ह थॉट्स. बरोबर, म्हणजेच नकारात्मक विचारांना योग्य दिशा देणं. या चर्चेचा मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे, तो म्हणजे मनातील अनाठाई चिंता आणि हे जे ओव्हरथिंकिंगचं दुष्टचक्र असतं त्यातून बाहेर कसं पडायचं आणि आपला मानसिक दृष्टिकोन खऱ्या अर्थानं सकारात्मक कसा बनवायचा याच्या व्यावहारिक पद्धती आज आपण समजून घेणार आहोत. हो, आणि हे समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं झाले आहे. नक्कीच. मला इथे प्रसिद्ध गायक विली नेल्सन यांचं एक अत्यंत मार्मिक वाक्य आठवतंय. ते म्हणतात, जेव्हा आपण नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांनी घेतो तेव्हा खऱ्या अर्थानं सकारात्मक परिणाम दिसू लागतात. हे ऐकायला कदाचित सोपं वाटेल, पण प्रत्यक्षात कृतीत आणायला थोडं कठीण असतं. अगदी तेच. आणि म्हणूनच या पुस्तकात एक अत्यंत सुंदर रूपक वापरलं आहे. नकारात्मक विचारांना योग्य दिशा देणं म्हणजे केवळ जीवनातील वादळ निघून जाण्याची मूकपणे वाट पाहणं नव्हे, तर भर पावसात त्याच वादळात नाचायला शिकणं. ही एक अतिशय सक्रिय अशी प्रक्रिया आहे. खूप खोल आहे, कारण ती केवळ एखाद्या कवीची कल्पना नसून एक जाणीवपूर्वक करायची कृती आहे. पण मला वाटतं त्या पावसात जाण्यापूर्वी माइल्स निस्का आपल्याला एका अत्यंत रंजक अशा आरशांच्या दालनात घेऊन जातात. आरशांचं दालन म्हणजेच हॉल ऑफ मिरर्स. हो, अगदी तेच. जत्रेत आपण सर्वांनीच ते वेडेवाकडे आरशे पाहिले आहेत, जे जसे आहेत तसे चित्र कधीच दाखवत नाहीत. पुस्तकात आपल्या विचार प्रक्रियेची तुलना याच आरशांची केली आहे. आता कसं आहे, या दालनातील एखादा आरसा माणसाला इतका मोठा करून दाखवतो की त्याला स्वतःच्या चुका दिसतच नाहीत. अच्छा, म्हणजे स्वतःबद्दलचा खोटा अहंकार. बरोबर. तर दुसरा आरसा एखाद्या छोट्या त्रुटीला इतकं मोठं आणि भयानक रूप देतो की जणू काही एखादा मोठं संकटच कोसळणार आहे. आणि तिसरा आरसा असा असतो जो आयुष्यातील सर्व रंग आणि प्रकाश शोषून घेतो आणि फक्त काळाकुट्ट अंधारच दाखवतो. बापरे, हे तर खूपच भीतीदायक आहे. खरंय. आणि हे वेडेवाकडे आरशे म्हणजेच आपले नकारात्मक विचार. या आरशांमागची फसवणूक ओळखणे हाच तो आरसा फोडण्याचा आणि खऱ्या अर्थाने वास्तव पाहण्याचा पहिला टप्पा आहे. हे आरशांचे दालन खरंच आपल्या रोजच्या जगण्याचं एक अचूक वर्णन आहे. म्हणजेच आपण जगाला आणि स्वतःला एका अत्यंत चुकीच्या लेन्समधून पाहत असतो. हे अगदी सोशल मीडियावरील एखाद्या वाईट फिल्टरसारखं आहे. हो ना, जे फक्त वाईट गोष्टी दाखवतं. अगदी. ते फोटोतील चांगल्या गोष्टी पूर्णपणे वगळते आणि फक्त चेहऱ्यावरील डाग, त्रुटी आणि अंधार हायलाईट करते. पण मला इथे या समस्येच्या मुळाशी जायला आवडेल. नक्कीच, विचारा. केवळ हे आरशे आहेत हे मान्य करण्यापेक्षा आपला मेंदू अशा नकारात्मक फिल्टरवर डिफॉल्ट का सेट झालेला असतो? मानवी विचार प्रक्रियेत नेमक्या अशा कोणत्या तांत्रिक किंवा जैविक चुका होतात ज्यामुळे आपण या जाळ्यात अडकतो? पर्यंत आपण का समजत नाही, तोपर्यंत कसं बदलायचं हे समजणार नाही. या प्रश्नाचं उत्तर आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासात लपलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी जेव्हा मनुष्य जंगलात राहायचा तेव्हा त्याचा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त जिवंत राहणे हा होता. म्हणजे सर्व्हायव्हल. हो. त्या काळात जर माणसाने सुंदर सूर्यास्ताकडे बघत बसण्याची चूक केली असती आणि झुडपात लपलेल्या वाघाकडे दुर्लक्ष केले असते तर तो जिवंत राहिला नसता. त्यामुळे मानवी मेंदू हा मुळात धोके ओळखण्यासाठी, नकारात्मक गोष्टी शोधण्यासाठी उत्क्रांत झालाय. अरे वा, म्हणजे नकारात्मक विचार करणं ही आपली चूक नसून ती मेंदूची रचनाच आहे. तर अगदी बरोबर. मानसशास्त्रात याला निगेटिव्हिटी बायस म्हणतात. आता आजच्या आधुनिक जगात तो वाघ उरलेला नाहीये, पण मेंदूची धोके शोधण्याची सवय तशीच आहे. आज तो वाघ म्हणजे बॉसचा आलेला एखादा कडक ईमेल असू शकतो किंवा अचानक आलेले एखादे मोठे बिल असू शकते. आणि आपला मेंदू त्याला अगदी त्याच तीव्रतेने प्रतिसाद देतो. तीच गोष्ट आज आपल्याला शांततेत जगू देत नाहीये. हे कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स नेमके कसे काम करतात?
हे मोडके आरशे आपल्याला रोजच्या जीवनात कसे फसवतात? या पुस्तकात काही अत्यंत महत्त्वाच्या डिस्टॉर्शनचे विश्लेषण केले आहे, जे आपण सगळेच कधी ना कधी अनुभवतो. सर्वात पहिला आणि सामान्य प्रकार म्हणजे ऑल ऑर नथिंग थिंकिंग. म्हणजे सगळं किंवा काहीच नाही. हो, यामध्ये व्यक्ती प्रत्येक गोष्ट फक्त कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात पाहते. इथे करड्या रंगाला म्हणजेच मधील कोणत्याही मार्गाला जागा नसते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने ठरवले आहे की ती रोज व्यायाम करेल, पण सलग 2 आठवडे व्यायाम केल्यानंतर कामाच्या ताणामुळे 1 दिवस व्यायाम बुडतो. असं तर खूप जणांसोबत होतं. मग तेव्हा ती व्यक्ती विचार करते की मी पूर्णपणे अपयशी आहे, माझ्याने सातत्य राखणं शक्यच नाही, आणि असा विचार करून ती व्यक्ती तो पूर्ण संकल्पच सोडून देते. एक छोटीशी चूक म्हणजे 100% अपयश, असा हा अत्यंत घातक विचार असतो. हे तर जणू एका पायरीवर ठेस लागली म्हणून पूर्ण जिनात चुकीचं आहे असं म्हणण्यासारखं झालं. हा विचार किती मर्यादित करणारा आहे हे आत्ता लक्षात येतंय. आणि या यादीतील दुसरा आरसा कोणता आहे? दुसरा अतिशय धोकादायक आरसा आहे कॅटास्ट्रोफायझिंग. म्हणजे कोणत्याही घटनेचा नेहमी सर्वात वाईट आणि भयानक परिणामाची कल्पना करणे. समजा एखाद्या व्यक्तीला ऑफिसच्या मीटिंगला पोचायला फक्त 10 मिनिटे उशीर झाला. मग लगेच मनात भीती सुरू होते. हो, आणि हा विचार तिथेच थांबत नाही. मेंदू लगेच विचार करतो, आता बॉस माझ्यावर भयंकर रागावेल, मला कदाचित नोकरीवरून काढून टाकले जाईल आणि माझी सर्व आर्थिक घडी विस्कटेल. बापरे, थेट नोकरी जाण्यापर्यंत विचार जातो. अगदी. वास्तवात त्या 10 मिनिटांच्या उशिराचा परिणाम इतका मोठा नसतोच, पण मेंदू त्या छोट्याशा घटनेचा राईचा पर्वत करतो आणि अस्तित्वात नसलेल्या संकटाची भीती निर्माण करतो. यानंतर तिसरा प्रकार येतो, फिल्टरिंग. तुम्ही मगाशी जे सोशल मीडियाच्या फिल्टरचं उदाहरण दिलेत ना, ते इथे अगदी तंतोतंत लागू होते. म्हणजेच 100 चांगल्या कमेंट सोडून त्या एका वाईट कमेंटवर पूर्ण दिवस घालवणे. अगदी तेच. सकारात्मक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. समजा एखाद्या व्यक्तीने कामाच्या ठिकाणी उत्तम प्रेझेंटेशन दिले, सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले, पण बॉसने सुधारण्यासाठी फक्त एक छोटासा मुद्दा सांगितला. मग ती व्यक्ती फक्त त्या एकाच मुद्द्याचा विचार करत बसते. होय, ती व्यक्ती त्या सर्व कौतुकाला कचऱ्याच्या टोपलीत टाकते आणि त्या एकाच टीकेवर रात्रभर विचार करत राहते, स्वतःला कमी लेखत राहते. यानंतर आणखी एक अत्यंत वैयक्तिक पातळीवर चालणारा प्रकार येतो, तो म्हणजे पर्सनलायझेशन. पर्सनलायझेशन म्हणजे सगळं वैयक्तिकरित्या घेणे. बरोबर. यामध्ये जगातील प्रत्येक घटना ही माझ्यामुळेच घडत आहे असा व्यक्तीचा समज असतो. आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींसाठी आपण स्वतःलाच जबाबदार धरतो. हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. पर्सनलायझेशनचं एखादा व्यावहारिक उदाहरण काय असू शकेल? मला अधिक समजून घ्यायला आवडेल. नक्कीच. समजा 2 मित्र संध्याकाळी भेटणार आहेत, पण ऐनवेळी एका मित्राचा मेसेज येतो की सॉरी, मी आज भेटायला येऊ शकणार नाही. आता पर्सनलायझेशन करणारा मेंदू लगेच विचार करतो की नक्कीच मागच्या वेळी माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, किंवा मी अत्यंत कंटाळवाणा आहे म्हणून तो मला टाळतोय. अगदी बरोबर. पण इथे वास्तव हे असू शकते की त्या मित्राच्या घरात काही अडचण असेल किंवा तो ट्रॅफिकमध्ये अडकला असेल. पण आपण हे विसरतो की जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याशी संबंधित नसते. आपण अनावश्यक ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतो. आणि या यादीतील शेवटचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे फॅलसी ऑफ फेअरनेस. फॅलसी ऑफ फेअरनेस म्हणजे आयुष्य नेहमी न्याय्यच असलं पाहिजे अशी चुकीची समजूत. बरोबर? होय. निसर्गाचा किंवा या जगाचा असा कोणताही नियम नाही की ते नेहमी आपल्याशी न्याय्यच वागेल. जीवन नेहमी निष्पक्ष असावे हा अट्टहास आणि तसे न घडल्यास येणारी प्रचंड निराशा, यालाच ही फॅलसी म्हणतात. याचे एखादं उदाहरण कसं देता येईल? समजा एखादी व्यक्ती अतिशय घाईत महत्त्वाच्या कामासाठी निघाली आहे आणि अचानक समोर मोठा ट्रॅफिक जॅम लागतो. तेव्हा नेहमी माझ्यासोबतच असे का होते, मी तर वेळेवर निघालो होतो, मग हा रस्ता आजच का ब्लॉक आहे, असा विचार करून ती व्यक्ती प्रचंड चिडचिड करते. जणू काही विश्वाने त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठीच ते ट्रॅफिक निर्माण केले आहे असं वाटायला लागतं. अगदी तसंच. जग नेहमी आपल्या मनासारखे किंवा न्यायाने वागेलच असे नाही, हे कटू वास्तव स्वीकारायला मन तयार नसते. आता तुम्ही या सर्व डिस्टॉर्शन्स मागील जैविक कारणे आणि त्यांचे प्रकार सांगितले, तेव्हा हे चित्र अगदी स्पष्ट होतंय. हे कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणजे खरोखरच ते जत्रेतील मोडके आरशे जे आपल्याला रोज फसवतात. पण आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो कोणता? तून बाहेर कसं पडायचं, हे चुकीचे फिल्टर कसे काढायचे? कारण फक्त विचार करू नका असं सांगून विचार थांबत नाहीत. अगदी खरंय.
आणि म्हणूनच निस्काणी या पुस्तकात अतिशय व्यावहारिक अशी साधनं म्हणजेच एक टूलकिट दिली आहे. सर्वात पहिली पायरी म्हणजे वैयक्तिक चिंतन किंवा पर्सनल रिफ्लेक्शन. म्हणजे स्वतःच्याच विचारांकडे लक्ष ठेवणं. हो, स्वतःच्या विचारांकडे एका त्रयस्थ व्यक्तीसारखे तटस्थपणे पाहण्याची सवय लावणे. कधीकधी आपण स्वतःहून आपले पूर्वग्रह ओळखू शकत नाही. जसं की काही लोकांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची इतकी सवय असते की ते स्वतःला नेहमी तणावात ठेवतात. परफेक्शनिस्ट असण्याचा अट्टाहास. बरोबर. अशावेळी एखाद्या विश्वासू मित्राशी किंवा थेरपिस्टशी बोलल्याने आपल्याला आपले न दिसणारे ब्लाइंड स्पॉट्स लक्षात येतात. यानंतर पुस्तकात एक अत्यंत प्रभावी आणि शास्त्रीय तंत्र दिले आहे, ज्याला 3C तंत्र म्हटले आहे. 3C तंत्र हे नक्कीच खूप रंजक वाटतंय. या 3Cचा अर्थ काय आहे आणि ते दैनंदिन आयुष्यात कसे वापरायचे? हे 3C आहेत: कॅच इट, चेक इट आणि चेंज इट. पहिला C आहे कॅच इट, म्हणजेच नकारात्मक विचार मनात येताच त्याला ओळखणे आणि पकडणे. म्हणजे विचार आल्या आल्या त्याला तिथेच थांबवणं. हो, आपलं मन दिवसातील बहुतांश वेळ ऑटो पायलटवर असतं. ते एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारत असतं. त्यामुळे जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा तो पुढे वाढण्याआधी त्याला तिथेच थांबवणे ही पहिली पायरी आहे. दुसरा C आहे चेक इट. चेक इट म्हणजे काय? एकदा का तो विचार पकडला की त्याचं परीक्षण करणे. मला असं का वाटतंय आणि या विचारामागे काही ठोस पुरावा आहे का, हे प्रश्न स्वतःला विचारणे. आणि तिसरा C आहे चेंज इट. म्हणजे तो विचार बदलणे. अगदी. त्या नकारात्मक विचाराचे विश्लेषण केल्यानंतर त्याला सक्रियपणे एका सकारात्मक किंवा किमान तटस्थ विचाराने बदलणे. उदाहरणार्थ, मला ऑफिसचे काम कधीच जमत नाही असा विचार आल्यास त्याला हे काम कठीण आहे, पण मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करत आहे आणि हळूहळू शिकत आहे या विचाराने बदलणे. ओके, हे सिद्धांत म्हणून ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटते, पण मला इथे एका महत्त्वाच्या वास्तवाकडे लक्ष वेधायचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच चिंतेच्या भोवऱ्यात अडकलेली असते, जेव्हा अँक्झायटीचा स्तर खूप वाढलेला असतो, तेव्हा तो विचार कॅच करणे खूप कठीण असतं. हे मी नक्कीच मान्य करेन. कारण त्या क्षणी मेंदूचा वेग एखाद्या बुलेट ट्रेनसारखा असतो आणि भावनांचा पूर आलेला असतो. आपण ऑटो पायलटवर आहोत हेच मुळी समजत नाही. अशा वेळी या भावनांच्या महापुरात अचानक ब्रेक कसा दाबायचा, केवळ पकडा आणि बदला, हे सांगणं खूप वरवरचे वाटत नाही का? हा अत्यंत रास्त आणि व्यावहारिक प्रतिवाद आहे. आणि मानसशास्त्रही हेच सांगतं की जेव्हा भावनांचा पूर येतो तेव्हा मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग पूर्ण ताबा घेतो आणि तार्किक विचार करणारा भाग काम करणं थांबवतो. म्हणूनच आपण घाबरल्यावर नीट विचार करू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच पुस्तकात चेक इट या दुसऱ्या पायरीवर इतका भर दिला आहे. याला गृहीतकांना आव्हान देणे किंवा चॅलेंजिंग अझम्पशन्स असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात असता तेव्हा तुम्ही स्वतःचेच वकील बनले पाहिजे आणि या विचारांना कोर्टात असल्यासारखे पुरावे मागितले पाहिजेत. एक मिनिट, स्वतःचेच वकील बनून पुरावे मागणे हे प्रत्यक्ष कसं काम करतं? समजा एखाद्या व्यक्तीच्या मनात विचार आला, ऑफिसमध्ये सर्वजण माझा तिरस्कार करतात. आता हा विचार आल्यावर घाबरून जाण्याऐवजी एक दीर्घ श्वास घेऊन मेंदूला प्रश्न विचारायचा, याला काही ठोस पुरावा आहे का? माझ्याकडे अशी कोणती लेखी तक्रार आली आहे का? किंवा माझे सहकारी कधी माझ्याशी चांगले वागलेच नाहीत का, असं विचारणं. आत्मक विचार आतून किती पोकळ आहे हे तुम्हाला दिसू लागते. अरे वा, हाच तो ब्रेक आहे जो त्या बुलेट ट्रेनला थांबवतो. होय, तोच तो महत्वाचा ब्रेक आहे. म्हणजेच भावनेला भावनेने न भिडता त्याला तर्काची आणि पुराव्याची सवय लावणं ही खरोखरच एक मजबूत ढाल आहे. पण समजा आपण तो विचार पकडला, त्याचं परीक्षण केलं आणि तो चुकीचा आहे हे सिद्ध करून त्याला ब्रेक लावला. आता तो नकारात्मक विचार निघून गेल्यामुळे मनात एक रिकामी जागा तयार होते. बरोबर, तिथे पोकळी निर्माण होते. तिथे फक्त पोकळी ठेवून चालणार नाही. मग त्या रिकाम्या जागेत नवीन विचारांची पेरणी कशी करायची? अगदी अचूक मुद्दा. ती जागा रिकामी ठेवली तर तिथे पुन्हा जुनेच विचार शिरकाव करतील. इथेच अल्टरनेटिव्ह नॅरेटिव्हज म्हणजेच पर्यायी कथा तयार करण्याचं कौशल्य कामी येतंय. आपली जुनी कथा काय होती? समजा मी माझ्या करिअरमध्ये कधीच यशस्वी होणार नाही, ही जुनी कथा असू शकते. बरोबर. आता या जागी तुम्हाला तुमच्याच आयुष्यातील अनुभवांवर आधारित एक नवीन कथा लिहायची आहे. भूतकाळातील अशा प्रसंगांची आठवण करायची जेव्हा तुम्ही अडचणीतून मार्ग काढला होता. म्हणजे स्वतःला स्वतःच्याच यशाची आठवण करून द्यायची. हो, आणि ती जागा या नवीन विचारांनी भरायची की मी यापूर्वीही अनेक आव्हानांचा सामना केला आहे, माझ्याकडे चिकाटी आहे आणि मी याही संकटातून मार्ग काढू शकेन.
या प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी निस्कारी यांनी व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर सुचवला आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे डोळ्यांसमोर चित्र उभं करणं? अगदी तेच. हे तंत्र मनाला एका रंगमंचासारखं वापरते, जिथे नकारात्मक विचारांच्या काळ्या सावल्यांवर सकारात्मक चित्रांचा रंग भरला जातो. हे ऐकताना मला एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आठवण येते. म्हणजेच आपण केवळ प्रेक्षक न राहता स्वतःच्याच विचार प्रक्रियेचे जाणीवपूर्वक दिग्दर्शक बनतो आणि स्क्रिप्ट स्वतः लिहितो. खूप छान रूपक दिलं तुम्ही हे. पण मला इथे विज्ञानाचा एक संदर्भ समजून घ्यायचा आहे. समजा एखाद्या व्यक्तीला मोठ्या समुदायासमोर प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि तिला प्रचंड घाम फुटतोय, भीती वाटतेय. अशा वेळी ती व्यक्ती फक्त डोळे मिटून कल्पना करतेय की मी खूप आत्मविश्वासाने बोलत आहे आणि लोक टाळ्या वाजवत आहेत. हो, अशी कल्पना करणे. पण फक्त यशस्वी होण्याची कल्पना केल्याने मेंदू खरोखरच तो आत्मविश्वास प्रत्यक्षात अनुभवू शकतो का? यामागे काही ठोस विज्ञान आहे का? निश्चितच आहे. आणि हा न्यूरोसायन्सचा एक अत्यंत रंजक भाग आहे. आपल्या मेंदूला एक गोष्ट स्पष्टपणे समजत नाही. अत्यंत जिवंतपणे केलेली कल्पना म्हणजे विविड इमॅजिनेशन आणि प्रत्यक्ष घडत असलेली घटना यातील फरक मेंदूला ओळखता येत नाही. बापरे, म्हणजे मेंदूसाठी कल्पना आणि वास्तव एकच असतं? हो. जेव्हा एखादी व्यक्ती डोळ्यांसमोर अत्यंत स्पष्ट चित्र उभे करते, जसे की प्रेझेंटेशन देताना आवाज स्थिर आहे, लोक हसतमुखाने ऐकत आहेत आणि शेवटी टाळ्यांचा कडकडाट होत आहे, तेव्हा मेंदू त्या कल्पनेला एक वास्तव मानून प्रतिसाद देऊ लागतो. म्हणजे तो तसे सिग्नल्स शरीराला पाठवतो? अगदी बरोबर. तो शरीराला तसे सिग्नल्स पाठवतो. त्यामुळे हृदयाचे वाढलेले ठोके शांत होतात, स्नायूंमधील ताण कमी होतो आणि पोटातील त्या भीतीचे रूपांतर एका शांत, स्थिर आत्मविश्वासात होऊ लागते. हे केवळ स्वप्नरंजन नाही, तर मेंदूला आगामी आव्हानासाठी दिलेली एक ड्राय रन किंवा सराव असतो. म्हणूनच कदाचित जगभरातील उत्कृष्ट खेळाडू या तंत्राचा वापर करतात. होय, स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये याचा खूप वापर होतो. ही माहिती खरोखरच खूप सशक्त करणारी आहे. विचार बदलले की शरीराची रासायनिक प्रक्रियाही बदलते. पण या सर्व मानसिक कृत्या आणि 3C तंत्र एका रात्रीत साध्य होणारे नाहीत. वर्षानुवर्षे जपलेले हे जुने आरशे एका दिवसात फुटणार नाहीत. मग या गोष्टींना कायमस्वरूपी सवयीत कसं बदलायचं? सवय बदलण्यासाठी सातत्य आवश्यक असते. आणि म्हणूनच पुस्तकात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि एका विशिष्ट दिनचर्येवर भर दिला आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला सकारात्मक वाक्य सांगणे? हो. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजे अशी शक्तिशाली विधाने जी तुमच्या नकारात्मक स्वकथाला रोखून धरतात. मानसशास्त्रातील सेल्फ अफर्मेशन थिअरीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मूळ मूल्यांचे आणि ताकदीचे स्मरण करते, तेव्हा तिचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि तणाव लक्षणीयरित्या कमी होतो. म्हणजे स्वतःला आठवण करून देणं की आपण कोण आहोत. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. ही विधाने अत्यंत वैयक्तिकृत म्हणजेच पर्सनलाइज्ड आणि स्वतःच्या अनुभवांशी जोडलेली असावीत. पण इथेच एक मोठा धोका दडलेला आहे असं मला वाटतं. आपण नेहमी पॉझिटिव्हिटीबद्दल ऐकतो, पण जेव्हा एखादी व्यक्ती खरोखरच खूप मोठ्या आर्थिक किंवा भावनिक संकटात असते आणि ती आरशासमोर उभी राहून स्वतःला म्हणत असेल की मी खूप यशस्वी आहे किंवा माझ्या आयुष्यात सर्व काही परिपूर्ण आहे, हो, असं म्हणणं बऱ्याचदा चुकीचं ठरू शकतं. तेच, तेव्हा ती स्वतःशीच खोटं बोलण्यासारखं नाही का? जेव्हा वास्तवात सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं, तेव्हा अशी वाक्य म्हणणे ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी किंवा अंधश्रद्धा ठरत नाही का? अफर्मेशन्स आणि स्वतःची फसवणूक यात सीमारेषा कुठे आखायची? हा अत्यंत अचूक आणि आवश्यक प्रश्न आहे. आणि म्हणूनच मी वैयक्तिकृत आणि मूल्यांशी जोडलेली असा शब्द वापरला. जर तुम्ही संकटात असताना स्वतःला खोटे सांगत असाल की सर्व काही उत्तम आहे, तर तुमचा मेंदू लगेच तो विचार नाकारेल आणि अधिकच तणावग्रस्त होईल. कारण मेंदूला वास्तव माहीत असतं. अगदी बरोबर. योग्य अफर्मेशन हे वास्तवाकडे पाठ फिरवत नाही, तर क्षमतेची आठवण करून देते. माझ्या आयुष्यात सर्व काही उत्तम आहे असे खोटे म्हणण्याऐवजी मी या कठीण प्रसंगामधून मार्ग काढण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा मी चुकांमधून शिकण्यास तयार आहे अशी विधाने वापरावीत. अरे वा, हा फरक खूपच महत्वाचा आहे. हो, ही विधाने परिस्थितीला नाकारत नाहीत, तर त्या परिस्थितीशी लढण्याच्या तुमच्या मूळ क्षमतेवर विश्वास दाखवतात. घरात स्टिकी नोट्स लावणे आणि आपली प्रगती पाहण्यासाठी रोज जर्नलिंग करणे, यामुळे ही सवय पक्की होते. संशोधनानुसार यामुळे फक्त मानसिक ताणच कमी होत नाही, तर माणसाची शारीरिक हालचाल आणि ऊर्जासुद्धा वाढते. म्हणजेच अफर्मेशन हे खोटं आश्वासन नसून स्वतःच्याच विसरलेल्या ताकदीचा एक रिमाइंडर असतो.
हे खूप स्पष्ट झालं. आणि या सवयींना रुजवण्यासाठी पुस्तकात जी विशिष्ट दिनचर्या सांगितली आहे तिचं स्वरूप कसं आहे? पुस्तकात या सकारात्मक सवयींसाठी एक अतिशय तार्किक दिनचर्या आखून दिली आहे, ज्याला 3 पायऱ्यांमध्ये विभागले आहे. पायरी 11, 12 आणि 13. अच्छा, मग पायरी 11 काय सांगते? पायरी 11 ही थेट तुमच्या दिवसाच्या सुरुवातीशी आणि शेवटाशी जोडलेली आहे. सकाळची सुरुवात ही सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्या वाचून करण्याऐवजी ध्यान करून किंवा शांत बसून पौष्टिक नाश्ता करून करावी. म्हणजे दिवसाची सुरुवातच शांततेत करावी. यामुळे दिवसाचा पाया मजबूत होतो आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून डायरी लिहावी. याला ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणतात. यामुळे मेंदू शांत अवस्थेत झोपी जातो. डायरी लिहून मन शांत तर झालं, पण जर दुसऱ्या दिवशी उठल्यावर आजूबाजूचं भौतिक वातावरणच गोंधळाचं आणि अस्वच्छ असेल तर ही मनाची शांतता टिकेल का? अगदी बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच पायरी 12 ही सकारात्मक भौतिक वातावरण तयार करण्याबद्दल आहे. तुमच्या आजूबाजूला अनावश्यक पसारा असेल तर तो काढून टाकणे म्हणजेच डिक्लटरिंग अत्यंत आवश्यक आहे. कारण बाहेरचा पसारा आतल्या विचारांवर परिणाम करतो, बरोबर? हो, कारण अस्वच्छ आणि गोंधळलेली जागा विचारांमध्येही गोंधळ निर्माण करते. एक स्वच्छ आणि टापटीप जागा विचारांना स्पष्टता देते. यासोबतच तुमच्या आसपास प्रेरणादायी चित्रे किंवा सुविचार ठेवावेत जे तुमच्या डोळ्यांना सतत सकारात्मक ऊर्जा देतील. आणि सर्वात शेवटची पायरी 13 कोणती आहे? पायरी 13 ही तुमच्या सामाजिक पर्यावरणाशी संबंधित आहे. तुम्ही कोणासोबत वेळ घालवता याचा तुमच्या विचारांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडे दूर राहून सकारात्मक आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपलं फ्रेंड सर्कल चांगलं असावं. हो, आणि फक्त माणसंच नाही तर प्रेरणादायी पुस्तके वाचणे किंवा नवीन विचार देणाऱ्या सखोल चर्चा ऐकणे. थोडक्यात सांगायचंय तर तुमच्या मेंदूला मिळणारे फूड म्हणजेच विचार हे दर्जेदार असले पाहिजेत. खरोखरच आजची ही चर्चा डोळ्यांवरची पट्टी काढणारी ठरलीये. आपण पाहिलं की कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स हे कसे एखाद्या मूक शिल्पकारासारखे आपल्याच नकळत आपल्या मनाला आणि पर्यायाने आयुष्याला चुकीचा आकार देत असतात. अगदी खरंय. पण उत्क्रांतीने जरी आपल्याला नकारात्मकतेकडे झुकवले असले तरी आपण हतबल नाही आहोत. 3C तंत्र वापरून विचारांना ब्रेक लावणं, व्हिज्युअलायझेशनची ताकद वापरून नवीन कथा लिहिणं, स्वतःच्या वास्तवाशी जोडलेली ॲफर्मेशन्स वापरणं आणि एक सुयोग्य दिनचर्या आखणं. हो, हे सगळं टूलकिट खूप महत्वाचं आहे. अगदी. या सर्व साधनांच्या मदतीने आपण आपल्या विचारांचे स्टिअरिंग पुन्हा आपल्या स्वतःच्या हातात घेऊ शकतो. तंतोतंत. आणि हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की या सर्व तंत्रांच्या माध्यमातून आपण केवळ आपल्या भावना आणि विचार समजून घेण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हा आत्मविकासाचा प्रवास इथेच थांबत नाही. म्हणजे पुस्तकात अजूनही बरंच काही येतं. होय, माइल्स निस्का यांच्या पुस्तकातील पुढील प्रकरणात आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेबद्दल अतिशय सखोल माहिती घेणार आहोत. केवळ विचारच नव्हे तर भावना आणि विचारांची सांगड घालून कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे, जे आपण पुढच्या वेळेस उलगडून पाहू. त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चर्चेची आपण नक्कीच आतुरतेने वाट पाहू. पण आजच्या या सखोल चर्चेला आपण इथेच पूर्णविराम देऊया. जाता जाता आजच्या या संपूर्ण विश्लेषणावरून विचार करण्यासाठी मी एक प्रश्न सोडून जाते. नक्कीच श्रोत्यांना विचार करायला आवडेल. जर आपले नकारात्मक विचार आणि स्वतःबद्दलच्या ठाम समजुती हे केवळ सवयीने आणि उत्क्रांतीने तयार झालेले भ्रम असतील आणि ते जर आपण जाणीवपूर्वक बदलू शकतो असू, तर तुमच्या स्वतःच्या मर्यादांबद्दलचे असे कोणते अंतिम सत्य आहे ज्याला तुम्ही आजवर घट्ट कवटाळून बसला आहात? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो ना, कारण प्रत्यक्षात तो फक्त एक जुना, मोडका आणि वेडावाकडा आरसा असू शकतो. कदाचित तो आरसा आता कायमचा फोडून त्या पावसात मनसोक्त नाचायला शिकण्याची वेळ आता आली आहे. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विचारांच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःचा शोध घेत राहा.